आज सकाळी 6 वाजता गोड लाडू खाऊन दिवसाची गोड अशी सुरुवात केली. आणि आता तुम्ही म्हणाल एवढी गडबड कशाची? तर आज जायचं होतं आम्हाला शिर्डीला. घरची पटापट कामं आवरली आणि आम्ही निघालो तुम्ही येता का, असं म्हणत म्हणत मामा मामीला घेऊन आम्ही पोहोचलो शिर्डीला. जाता जाता टाबराचे नखरे चालूच होते. 1-1.5 तास प्रवास केला आणि पोटातले कावडे नाचायला लागले. मग त्यांना शांत करण्यासाठी आम्ही गेलो होतो या हॉटेलला. मग गेल्या गेल्या मामा म्हणायला लागले, जे लागेल ते बोलवा, जेवढे मोठे दिसतात ना त्यापेक्षा कितीतरी मोठं यांचं मन आहे. आम्ही पण आधी पोटोबा केला आणि नंतर मग इटोबा केला. मिसळ खाल्ली, पोटभर नाश्ता केला आणि म्हणून खूप फ्रेश वाटत होतो. आम्ही जाता जाता आम्हाला पायी पालख्या भेटल्या. त्यावरून आम्ही गर्दीचा अंदाज लावलाच होता आणि पोहोचल्या ते खरंच ठरलं. बुकिंग न करता कितीही वेळ लागला तरी बारीतूनच दर्शन घ्यावं म्हटलं. मोबाईल आज चालत नव्हता म्हणून गाडीतच सर्व सामान मोबाईल ठेवून दिले. मोबाईल घेतात ते चांगलंच आहे म्हणा, निदान त्यामुळे तरी 2-3 तास आपलं तन मन धन शांत राहतं, देवाच्या चरणी विलीन होतं. खूप वाट पाहून आखरी साईबाबांचं खूप सुंदर असं दर्शन झालं आणि मग गेलो प्रसादालयात. जेवण केलं आणि प्रसादालयाच्या बाजूला शिवसृष्टी म्युझियम होतं. तुम्ही जर तिथं गेला ना, इथं नक्की भेट द्या. आपल्या मराठ्यांनी युद्धाच्या वेळी कोणकोणत्या वस्तू वापरल्या त्याची माहिती मिळते. आता इथून आम्ही कुठे गेलो हे बघण्यासाठी फॉलो करा आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा.